कविता आणि गाणी ही मुलांना लय आणि क्रिया यांच्याबरोबरच शब्दसंग्रह वाढवण्यास मदत करतात. कविता ही वेगवेगळ्या विषयांबाबत माहिती देण्याची मजेदार असा एक उपक्रम आहे. हे लक्षात घेऊन मुलांसोबत आपण एक कृतीयुक्त गीत म्हणणार आहोत, ज्यामध्ये मुलांना अन्नातून मिळणाऱ्या विविध स्रोतांची माहिती होईल आणि शरीर निरोगी बनवण्यासाठी त्यांचे असणारे महत्त्व ते समजून घेतील. तसेच कविता गाण्याच्या वेळी केल्या जाणाऱ्या कृतींमुळे त्यांचा शारीरिक विकास देखील होईल. फळं आणि पालेभाज्या खाऊन आणि नियमित व्यायाम करून आपले आरोग्य निरोगी राहते. आज आपण एक कविता म्हणणार आहोत. त्या कवितेचे नाव काय आहे माहित आहे तुम्हाला? चला पौष्टिक खाऊया, आपले स्नायू मजबूत करू. आपले स्नायू मजबूत करू. चिकन अंडी दूध, चिकन अंडी दूध, उसळ वरण खाऊ. उसळ वरण खाऊ. खेळण्यासाठी शरीराला खेळण्यासाठी शरीराला शक्ती देऊ. शक्ती देऊ. भात पोळी भाजी भात पोळी भाजी आणि भाकरी खाऊ. आणि भाकरी खाऊ. तंदुरुस्त राहायला तंदुरुस्त राहायला विटामिन पाहिजे. विटामिन पाहिजे. भरपूर पालेभाजी, भरपूर पालेभाजी फळे खाल्ली पाहिजेत. फळे खाल्ली पाहिजे. जसे जसे सफरचंद, द्राक्षे आणि केळी. सफरचंद, आशे, द्राक्षे काही. पालक, टोमॅटो, मेथी, पालक, टोमॅटो, मेथी, गाजर आणि कोबी खाऊ. गाजर आणि कोबी खाऊ. हे सर्व आपल्याला हे सर्व आपल्याला निरोगी ठेवतात, निरोगी ठेवतात. कृषी शक्ती आणि कृषी शक्ती आणि तंदुरुस्ती देतात. तंदुरुस्त देतात. कविता आणखीन रुचीपूर्ण आणि मजेदार बनवण्यासाठी मुलांना खाण्याचे विविध पदार्थ किंवा त्यांची चित्रे यांना कधीतरी किंवा नेहमी खाण्यायोग्य पदार्थ या 2 गटात विभागणी करण्यास सांगा. या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.